2024 नंतर आता परत एकदा नीट पेपर लीक झाला आणि 22 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले. असा अचानक पेपर लीक होतो तरी कसा? आणि इतकी महत्वपूर्ण परीक्षा नीट, जी भारतातील मेडिकल कोर्सेसच्या प्रवेशासाठी घेतली जाते आणि इतकी महत्वपूर्ण परीक्षा असून सुद्धा लीक होते. कारण याला जबाबदार भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट सत्तेत असलेले व्यक्ती आणि कर्मचारी यांच्यामुळे हा पेपर लीक होतो. आणि या सगळ्या प्रक्रियेवर व्यवस्थित नियंत्रण असतं तरी लीक होतो. आणि नुसतं एवढंच नाही, खरं तर ते प्लेन क्रॅश मध्ये गेलेले यात्री असो, ट्रेन क्रॅश मध्ये गेलेले प्रवासी असो, कुंभमेळ्याच्या भगदडमध्ये गेलेले भाविक असो, आपले 26/11 हल्ला असो, पुलवामा हल्ला असो, निसर्ग उद्ध्वस्त असो, अशा बऱ्याच घटना घडतायत. पण व्यवस्था मात्र तशी याच्यावर काही विचार करताना दिसत नाही. म्हणजे अगदी आता 3-4 वर्ष या नीटच्या प्रिपरेशनसाठी विद्यार्थी खर्च करतात आणि त्यांना पेपर लीकला सामोरं जावं लागतं. यापेक्षा दुर्दैव ते काय? म्हणजे खरंच आपली व्यवस्था इतकी पोकळ होत चालली काय? कमेंट करून सांगा.